नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वात मोठी आणि आनंदाची अपडेट आहे. लाडक्या बहिणींना सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आम्ही घेऊन आलेला आहोत. लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्रामध्ये 70 ते 80% लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो कालपासूनच म्हणजे 1500 रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होताना आपल्याला दिसून येतो आहे. तर 3000 रुपये मिळणार का नाही, हे बऱ्याच लाडक्या बहिणींचे प्रश्न होते, कमेंट होते. एकूणच तीच या ठिकाणी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा हा हेतू होता. बघा, लाडक्या बहिणींना आतापर्यंत ई-के-वाय-सी म्हणजे 31 डिसेंबर ई-के-वाय-सी पूर्ण केल्यानंतर 2 हप्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत. जसं की नोव्हेंबर महिन्याचा 1500 रुपये देखील 2 जानेवारीलाच या ठिकाणी जमा झालेला आहे. त्यानंतर डिसेंबर महिन्याचा जो हप्ता होता तो हप्ता कालपासूनच म्हणजे 13 जानेवारीपासूनच या ठिकाणी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपयाचा हप्ता या ठिकाणी जमा होतोय. आता 3000 रुपये तर काही लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही, परंतु डिसेंबर आणि जानेवारीचे हे दोनही हप्ते, आता जो जानेवारीचा हप्ता आहे तो निवडणुकीनंतर म्हणजे उद्या निवडणूक आहे आणि निवडणुकीनंतर लगेचच 16-17 तारखेला 1500 रुपयाचा हप्ता पडणार असल्याची माहिती सर्वत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री व महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेला आहे. आणि राहिलेल्या महिलांना आज हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. जसे की डिसेंबर महिन्याचा हप्ता पूर्णपणे राहिलेल्या महिलांना आज जमा होणार आहे. आणि तुम्हाला आलाय का हप्ता? जर आले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, नसेल आले तर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, जेणेकरून त्यांच्या समस्या काय आहेत ते जाणून घेऊन शासन स्तरावर याच्या संदर्भात मागणी करता येईल. बघा, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया. धन्यवाद.